नमस्कार बालदोस्तांनो, मी तुमची मैत्रीण अपूर्वा आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक गोड गोड गोष्ट जिचं नाव आहे देवाने ओढले सशाचे कान. एक होता ससा, अगदी ढगासारखा पांढरा पांढरा शुभ्र, लाल लाल टपोऱ्या डोळ्यांचा, थरथरत्या मिशांचा, छोट्याशा नाजूक कानांचा. बरं का, तो देवबाप्पाच्या बागेत राहायचा. तुरु तुरु धावायचा, झाडांमागे लपायचा. देवबाप्पाचा तो खूप लाडका होता, पण जरा धांदरटच होता. त्याला बकुळीच्या वेलीची पानं खूप आवडायची. एकदा काय झालं, देवबाप्पांना नारदाची आठवण झाली. त्यांनी सशाला बोलावलं आणि त्याला म्हटलं, अरे ससोबा, बागेत झाडाखाली नारद बसले आहेत, जा त्यांना घेऊन इकडे ये बरं. पण ससा धांदरटच फार. त्याने ऐकलं, बागेत झाडाखाली नारळ पडला आहे, ते घेऊन ये इकडे. ससा धावतच बागेत पळत सुटला. नारळाच्या झाडाखाली नारळ कुठे पडलंय, नारळ कुठे, नारळ कुठे. पण त्याला काही नारळ सापडलाच नाही. त्याला वाटलं, आता मी नारळ घेऊन गेलो नाही तर देवबाप्पा मला रागवेल. बिचारा ससा घाबरला खूप आणि एका झाडामागे जाऊन लपून रडत बसला. देवबाप्पांनी सशाची खूप वाट बघितली. शेवटी काही वेळाने ते स्वतःच बागेत आले. बागेत नारद मुनी एका झाडाखाली बसले होते. दोघांनी मिळून सशाला खूप शोधला. ससा होता झाडामागे, अश्रू गाळत. रडताना दोघांनी त्याला बघितलं. बाप्पांनी सशाला उचलून जवळ घेतलं. त्याच्या पाठीवरून हळुवार हात फिरवला आणि विचारलं, ससोबा, ए ससोबा, अरे असा झाडामागे का लपलास? मुळू मुळू असं कोणी रडतं का? सशाने बाप्पाला सगळं काही सांगितलं. बाप्पाला खूप हसायला आलं. तो म्हणाला, ससोबा, तुमचे कान ना फारच लहान आहेत आणि हो, त्याहून फार धांदरट आहात तुम्ही. त्यामुळे थांबा जरा, आता मी तुमचे कान जरा मोठे करतो. असं म्हणून देवबाप्पांनी सशाचे दोन्ही कान वरती ओढले आणि ते मोठे मोठे केले. तेव्हापासून बरं का मुलांनो, तेव्हापासून की नाही सशाला जर्रा कुठे खुट्टा आवाज आला की पटकन नीट ऐकू येतं त्याला आणि असे मोठे मोठे कान घेऊन तुरु तुरु धावत असतो तो. म्हणूनच म्हणतात, देवाने ओढले सशाचे कान, तेव्हापासून ते झाले फारच लांब. आवडली का आजची गोष्ट? मला नक्की कळवा हां. बाय.